नमस्कार मित्रमंडळींनो, तर सर्वांना शुभ सकाळ. दिवस चांगला वर बघून आलाय सकाळच्या. तर आता इथं किचन मध्ये आली मी. आता कुकरला लावली डाळ आणि तुरीची डाळ घातली आज शिजायला, कारण का मुलांना खायचं तुरी डाळीचं वरण आणि कारल्याची भाजी करायची. कारले चिरून घेते डाळ शिजतोपर्यंत. तर आज रविवार सुट्टीचा दिवस, तर राधाने आमच्या देवपूजा करायला लागली. इथं आपले पोहे तयार झालेत. आता सगळ्याला नाश्त्याला वाढते आणि चपात्या करून घेतली. चपाती थोडेच राहिले ते. चला आता वाडीला चाललेत आज, तर सकाळ सकाळ नाश्ता करायला बसले. ते कसं झाले ते पोहे? चांगले झाले ते. कारले चिरून घेतले आणि पाण्यात ठेवले, म्हणजे कडवात पाणी निघून जातं त्याच्या मिठाच्या पाण्यामध्ये. तर चला फोडणी देऊन घेते आता. सगळे मसाले ते काढून शेंगदाण्याचं बारीक कूट केलेलं आहे, भरून कारले करायचे. तर कारल्यामध्ये सगळं कूट वगैरे सगळं भरून घेतलंय. आता फोडणी देऊन घेते. तर इथं कारल्याला फोडणी दिली. आता झाकून ठेवते 1-2 मिनिट, म्हणजे चांगलं शिजते मंद आचेवर. डाळ शिजली होती, वरणाला फोडणी दिली. आता भाताचा कुकर लावते. इथं कुकरमध्ये भात लावलाय आणि आपला निमार्द स्वयंपाक होत आलाय. फक्त चपात्या करायचे राहिले ते. आज रविवार, तर इथं नाश्त्यासाठी बनवते पोहे करून घेते. चला पोहे घेतले, तर भिजत घालून पटकन पोहे करून घेते. कारल्याची भाजी चांगली शिजली. आता झाला सगळा आणि किचन सगळं आवरून घेतलंय आता. आणि इथं आपला नळ खराब झालाय बेसिनचा. तर वाडीवरनं येताना हिने वाडीला गेलता, नळ घेऊन आले ते आताच. कसं चालू होतं? ठीक आहे बाप्पा, चालवा. ते वरचं बंद आहे ना. चालू बरं. हा का, एक जण जाऊ, एक जण. आणखी दिसते की तर इथं कांडे केले ते गिनीगोलाच्या, सरी काढून घेतली. आता आपल्याला हातरून घ्यायचे ते कांडे. आता इकडच्या साऱ्यामध्ये सगळी शिवरी पेरली, पाणी लावलं आता त्याच्यावर. कांडे हातरून घेतल्या आणि आता मातीनं वजवायचं चालू आहे. दहा साऱ्या गिनीगोल लावून झाले आणि इकडं आता दारं धरायची. पाणी आले, दारं धरून घ्यायची. 4 वाजता लाईट आली पाण्याची. घरचं प्यायचं पाणी भरायचं चालू आहे. आणि आता आपल्याला द्यायचे गिनीगोलाला आणि शिवरीला दारं, म्हणजे पाण्याची दारं धरायची. चला तर इथं पाणी चालू केलं आहे आता. विहिरीवरली मोटर आणि ती भिजवायला. जाते आता सऱ्यामध्ये सारे पाणी. 5:30 वाजले त्या आणि मी चालली माळावर आता गुरं आणायला. आज रविवार सुट्टी. राधा इथं खेळती सगळ्यांसोबत. का रडतंय का? आईकडे जायचंय म्हणून. तुझी आई असेल की घरी? राधा खेळती इथं राधा बरोबर. राधा कुठे गेलती असतो? शाळेत. कशाला? होय. तर इकडं हळूहळू दिवस मावळायला लागलाय. मी आणि बापू चालूय गुरं आणायला. गुरं डाळिंबीत बांधली ती. मामा काय नाही तर आता 2-3 दिवस तिकडे गेले त्या आळंदीला, त्याच्यामुळं आता सकाळी बांधली होती मी. पाणी वैरण सगळं केलं तर डाळिंबीत बांधली ती खायला. आता आम्ही चाललोय आणायला. चल बापू. गुरं घेतली आणि निघालो आता घरी.
सर माग. बापू गेला गाईला घेऊन. हट 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 माग. बापू गेला आता गाईला घेऊन. आता 2 म्हशा आणि 1 रेडी घेऊन चालली मी. चला जाऊया. गुरं पाणी दावून घ्यायला लागले आता घरी आणली की. मुंगे दिली चाग साबण. आता तू मार खाती का नाही. गुरं आणून सगळी दावणीला बांधली. आता संध्याकाळच्या 7 वाजले ते आणि तर आम्ही लागलोय तर स्वयंपाकाला. इथं बटाट्याची भाजी टाकली आता शिजायला. The next day. नमस्कार मित्रमंडळींनो. तर सर्वांना शुभ सकाळ. सकाळच्या 7 वाजले ते. अंगण आपलं सगळं स्वच्छ झाडून झाले. आता खाला मुलांना आंघोळ्या ती घातल्या. मुलांचं शाळेचं आवरून दिलं आणि आता आपल्याला करायचे शेण झालो. धार पण काढून झाली. लवकर मुलांना दूध प्यायला लागतं त्याच्यामुळं धार काढली आधी आणि आता मग शेण झालोट करायची. चला शेण झालोट करून घेऊया. आता थंडी भरपूर पडली आणि गावाकडे कसं सगळ्या रानांनी पाणी दिलेलं असतं ऊसाला सगळ्या पिकांना, त्याच्यामुळं भरपूर थंडी वाजते आणि आता थंडीचे दिवस चालू झालेत. चला आता पण शेण झालोट करून घेऊया. आता त्यांचं सगळं बघून झालं आणि आता शरडांचं बघायचं. शरडांची सगळी झाडलोट करून घेतली
आणि आता कागद चांगला पसरून घेतला झटकून ती आणि आता टाकायची शेरडनला मका. चला तर टाकली मका आता सगळी शेरडांना खाते ती सगळी शेरड आता. आणि आता आपल्याला शेरडांची पाटी स्वच्छ धुवून घ्यायची. शेरडांना पाणी ठेवलं येते. मका ठेवून झाली आता आणि आता गाईची धार काढायची. चिवळा वाट बघताय दुधाची. तर चला गाईची धार काढून घेऊया आता. गिनी गोल नाही तर पाला टाकते. बर हो हो हो. दिसी जनावर जरा धार द्यायला दूध द्यायला ताप करते ती. हो होय. म्हशी धारच खाल्ली पहिल्यांदा वाच नाही. सारखं तुम्ही हात झटकताय. काय घाल कशी पडते तुझं. धार काढून झाली आणि आता वासरू सोडायला लागलं. ते तांब्याभर दूध दिले. चोळ्याला दूध पाजाय गेलं. आता मला सगळ्या पाला टाकून घेते मकाचा. सगळ्यात मागचं सगळ्यात चांगलं सगळ्यात मोठं दिसतं ना ते. मोठं लावतो मोठं आकडून गेलंय का आपण ते आकडून नाही काय. हा बघा जेवण ती झालं आमचं आणि 9:30 वाजले. ते आता 9:30 वाजून इकडे कपडे धुवायला आणले. ते बाहेर मुलं गेली शाळेत. कपडे धुवायची आणि आज आपल्याला काम आहे. ऊसातलं हराळी काढायची, आपल्याला ड्रेप काढायची. तर चला पटापटा कपडे धुवून घेते आता मी. शेळ्यांना गवत आणायचं आहे ऊसातलंच. तर चला कपडे धुवून घेऊ. कपडे धुवून झाले आता वाळत घालून घेते.
10:30 वाजल्या. कपडे धुवून झाले, आता गोरं पाणी दावायचे. घरची कामं सगळी आवरली आणि आता आम्ही निघालोय ऊसातलं गवत काढायला गुरांना, आणि ऊस पण आपला चांगला मोकळा होऊन जाईल. चाललोय आता खाली. आपण सगळं गिणीवर लावलेलं सगळं भिजवून काढले, आणि आता जे दारापुढं भाजीपाला होता त्यात पाणी सोडलं होतं, ती पार पाणी इकडं लांबपर्यंत आलंय. सगळी वाटवली झाली ना, गुरं गेले ते आता इकडं. ह्यांनी आमच्या आधी येऊन गवत काढायला सुरुवात केली. ह्यांनी ऊसात भरपूर हराळी काय सुरुवात केली आता काढायला. तर आपण 1 वाजले, आता 3 सऱ्यातलं गवत काढलंय वालबसनावर, आणि आता वालबसना खाली बसले तर ह्याने काढायला. माझं चालू आता गवत गोळा करायला. इथं तडपावर गवत गोळा करून ठेवते, घरी न्यायचं आता बांधून. इथं 3 गटोडे रचले, ते भरपूर गवत निघले. 3 गटोडे गवत निघले, नुसती हराळी. इकडं 3 सऱ्यांना भरपूर हराळी होती त्यामुळं काढली. बरोबर 3 गटोडी हराळी निघली. आता घरी जायचं, दुपारच्या 1:30 वाजले ते. आता हराळी टाकली, आता खायला लागले ते चांगले. त्या 6:15 झाले ते, आणि दिवसभर रानातलं काम होतं, आणि परत 1-1:30 वाजता आम्ही घरी आल्यावर गव्हाचं दळण नीट केलं. भरपूर 3 पायल्या दळण झालं, आणि आता पाण्याची लाईट 4 वाजता आली. आता पाणी भरून घेते. वरचा बॅलर झालाय भरून, आणि आता खालच्या बॅलरमध्ये पाणी लावलंय. संध्याकाळची वेळ झाली, दिवाबत्ती केली, आणि आता लागलो आम्ही स्वयंपाकाला लागलोय आता. आणि इथं पीठ मळून ठेवलं आता मी, चांगलं भिजल्यावर चांगलं पीठ चांगलं भिजलंय. आता चपात्या करून घेते. चपात्या करून झाल्या त्या, आणि इकडं कांदे चटणी चालू आहे करायला.